विठ्ठल 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 बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम हरिनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम सद्गुरु मोतीराम बुवासाहेब महाराज सद्गुरु मारोतराम बजरंग बली हनुमान हर हर महादेव आदा विठाला शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा भेटी रुखमाईच्या वरा परिहार झाला अवघा दुःखाचा मागिल्या आलो निजाच्या माहेरा भेटी रुखमाईच्या वरा तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा विठ्ठल विठ्ठल वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय
समचरण सरोज सांद्र नीला बुधाभं जदन निहित पाने मंडना मंडना पांडुरंग करू प्रथमन माला तुंदाजिया कृष्ण प्रवेशमवाचे मिमां प्रसुतां संजीवयति खिल शक्तिधरा स्वधाम्ना अन्योस्त्य हस्तश्रवणतो गाद्य प्रणन्नमो भगवते पुरुषाय तुभ्यां काय माझी वाणी मानेल संतासे रंजवू चित्ताशी आपुलिया शेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकिया देवा यावरी न करावा हेरो शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा भेटे रुखमायेच्या वरा महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकोबराया यांचा 4 चरणाचा अभंग चिंतना करता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल वैकुंठवासी गंगाधररामजी तुकारामजी हरकळ साहेब यांच्या या गंगा पूजनानिमित्त हा कार्यक्रम आहे. त्यांचे सुपुत्र विश्वनाथराव गंगाधरराव हरकळ आणि गोपीनाथराव गंगाधररावजी हरकळ यांनी या कार्यक्रमाचं अष्टर आयोजन केलेलं आहे. याच्यानंतर पंडितराव महाराज यांचे चुलते जमलेली सर्व अष्टर भजनी मंडळी गावातील पाहुणे मंडळी आलेली महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक ज्यांचा आवाज आपण अष्टारा रोज यूट्यूबमध्ये ऐकत असतो. कैलास महाराज पौळ फरकंडेकर महाराजांचं आगमन आहे. वयोवृद्ध तपवृद्ध मोतीराम महाराजांची सेवा झालेले आमचे मारोतराव महाराज गोळेगावकर यांचीही उपस्थिती आहे. मोतीराम महाराजांची सेवा ज्यांनी ज्यांनी केली त्यांच्या जीवनामध्ये मेवा मिळाला. लहानपणापासून सेवा केली आमच्या कैलास महाराजांनी. म्हणून आज असणार आहे जे तारा जो चमकतो ना मायबाप ते शेवेन असणारा चमकत असतो. विठ्ठल विठ्ठल याच फळामधील असणारा आपल्या गावातील तुकारामजी महाराज थोर तपस्वी आहेत. याच्यानंतर चांगदेव महाराज उपस्थित आहेत. सर्वच अष्टार भजनी मंडळी रामायणाचार्य आमचे माऊली महाराज असतील. मृदंग महामेरू गावातीलच सध्या अष्टार जे आपल्याला नाव लौकिक आहे. इटपूर आपण पाहत आहात. काय आरी गाव आहे मायबाप. कृष्णा महाराज हे मृदंगाव साथ करत आहेत. दोन्ही लेकर गुणवान केले महाराजांनी. कोळी कन्या पुत्र होते जे सात्विक नारायण महाराज शास्त्री महाराज आले वाटते इकडे आलेत. आम्ही फोन केला होता तेव्हा परिक्रमा चालू होती. आपण कथा केली रामकथा रामनवमीला. त्याला आम्ही संपर्क केला होता उदास वृत्तीनं. ज्याला आपण विरक्ती म्हणतो अशा वृत्तीनं असणारा राहणारे नारायण महाराज आहे. साधकाची लय स्तुती न केली पाहिजे.
साधक दशेमध्ये साधक असताना लय स्तुती करायची नाही. विठ्ठल विठ्ठल. साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी अंतर्बाह्य. हे जपलं पाहिजे. ते कसं असतं माहिती आहे का? विचारसागरामध्ये एक दृष्टांत दिलेला आहे. नेमकेच असणारा जे पिली आहेत ना, ते आजात पिले म्हणतो. आजात पक्षी आपण म्हणतो त्याला. नेमकंच असणारा त्या पक्षीने त्याला बाहेर काढलेला असते, अंड्याच्या बाहेर, आणि त्याला हवा लागत असते. मग त्याला असणारा फार जपत असते ती पक्षीने. त्याला असे पंख लागू देत नाही, त्याला चोंची लागू देत नाही. त्या नाहीतर जर लागलं ते कवळं असते ना, त्याला आजात पक्षी म्हणतात. त्याला ते जास्त जमत नाही त्याला वावरायला. त्याला असणारा धका म्हणजे उग लय सांभाळावं लागते मायबा. तसं साधक दशेच्या साधकाला लोकांनी सांभाळलं पाहिजे. लक्षात राहू द्या. आणि जास्त स्तुती न केली पाहिजे, कारण नेमकंच असणारा त्या ठिकाणी साधक दशा असते. तर तुकोबराने सांगितलं उदास असावे, उपाधी नसावी अंतर्बाई. महाराजांचं आगमन आहे. रामकृष्ण साहेबांचं आगमन झालं. सर्व माता भगिनी श्रोती मंडळी, गोड साऊंड सिस्टीम आहे. आणि गावातील सर्व भजनी मंडळीला, आता ज्यांच्याकडे मी दूध घेतलं, इतकं केशर दूध पाजलं, त्याचं मला नाव घ्यावं लागलं सरपंचाचं. गावात राहावं लागलं. आमचे दत्तराजाजी विठला विठला. मृदंगाचार्य गावातीलच एक झालेले आमचे शाहीनाथ. त्याला शाहीनाथच म्हणतोय. शिवराम महाराज. चला, आजची सेवा आहे ही नैमित्तिक सेवा आहे. कर्म म्हटलं की त्याच्यामध्ये प्रकार आले. नित्य, नैमित्तिक, काम्य आणि प्रायश्चित्त, हे 4 प्रकार आले त्याच्यामध्ये. रोज आपण सेवा करतो, आपण स्नान करतो, संध्या करतो, देवाची पूजा करतो, हे नित्य कर्मामध्ये येते. मनामध्ये विच्छा धरून केलेलं जे असतं याला काम्य कर्म म्हणायचं. आणि निषिद्ध कर्म करूनही शास्त्रानं सांगितलं, ते केल्याच्या नंतर जे दोष लागतो, पातक लागत आहे, त्याच्याकरता निवारणार्थ शास्त्राने त्याला जे कर्म सांगितलेले त्याला प्रायश्चित्त कर्म सांगितलेले. प्रायश्चित्त शास्त्रामध्ये 2 प्रकारचं सांगितलं. एक साधारण प्रायश्चित्त आणि एक असाधारण प्रायश्चित्त, हे 2 प्रकारचं. चला, मला तिकडे जायचं नाही. आजचं जे कर्म आहे नैमित्तिक सेवा आहे. कधी कधी केलं जातं, अनुसरून काहीतरी केलं जातं, याला म्हणतात नैमित्तिक कर्म. ज्ञानोबारानं दृष्टांत देत असताना 2 दृष्टांत दिलेले आहेत. नैमित्तिक सेवेमध्ये, नैमित्तिक कर्मामध्ये कधी कधी केलं जातं त्याला नैमित्तिक कर्म म्हणायचं. आणि हा फार मोठा पर्व काळ आहे आजच्या दृष्टीनं. पुत्राच्या दृष्टीनाचा महान पर्व काळ आहे. जेवढंही आपल्याला खर्च करायचंय, जेवढा असणार आपल्याला पुण्य वाटून घ्यायचंय, तेवढं आजच्या दिवशी मुलांना असणारा यथासांग कर्म केलं पाहिजे. त्याला सर्व पर्व काळाचं पुण्य मिळते, असं ज्ञानवराने एका वहीमध्ये सांगितलेले. पुत्राशी पर्व काळ, मात्या पित्याचा मरण काळ, जन्मात जोडे एक वेळ, हे धर्माचे वेळाती पवित्र. सोम सूर्यादी ग्रहणे, येवोनी करीती पारवणे, का माता पिता मरणे, अंकित जे दिवस विठ्ठल विठ्ठल. अंकित जे दिवस, हे 12-13 जे दिवस आहेत, या दिवसामध्ये सेवा केलेली ही सेवा महान पर्व काळ असणारं पुण्य देऊन जात असत. थोड्याला कडक करा जरा, ट्रबल आणि गेन द्या.
जी आपण क्रियाकर्म करत असतो 10 दिवस, 10 दिवशी गंगेवर जातो. याला शास्त्रामध्ये एक उद्दिष्ट श्राद्ध म्हटलेलं आहे. म्हणजे एकाला अनुसरून केलं जातं ते एक उद्दिष्ट श्राद्ध. हे जवळपास एक वर्षभर असणाऱ्या शास्त्राने सांगितलेले. आपण जे वर्ष श्राद्ध करतो ना तोपर्यंत. मासिक श्राद्ध आहे, कोणी मासिक श्राद्ध करते, याला एक उद्दिष्ट श्राद्ध म्हणायचं. गंगेवर गेल्याच्या नंतर जी क्रिया आहे त्याला आपण आस्मा विसर्जन म्हणतो. कारण कपाल मोक्ष झाल्याच्या नंतर जो जीव असणारा ज्या आस्मामध्ये 10 दिवसापर्यंत राहत असतो आणि नंतर ते आस्मा आपण गंगेला घेऊन जातो. आस्मा म्हणजे धोंडा, शास्त्र त्याला आस्मा म्हणतो. गंगेवर गेल्याच्या नंतर त्याला शुद्धोदकम समर्पयामी गंगा जलम, शुद्ध करायचं त्याला असणाऱ्या गंगेमध्ये त्याचं विसर्जन करून टाकायचं. आणि काक बली झाल्याच्या नंतर तिथली क्रिया पूर्ण होत असते. ते आस्मा विसर्जन ज्याला आपण कपाल मोक्ष करतो ना, घट, जो घट आहे आपण 3 प्रदक्षिणा घालून असणारा तो घट सोडून देतो. तुमच्या इथं 3च आहेत का? 3च असतात. कोणी कोणी 5 करते. पण गरुड पुराण आणि याच्यानंतर उपनिषदामध्ये 3च सांगितल्यात. 3च प्रदक्षिणा आहे. 3 प्रदक्षिणा झाल्याच्या नंतर जो घट आहे तो घट आपण सोडून देतो. कुठला तो? फिरविला घट फोडीला चरणी, मगा वाक्या दोन्ही बोंब झाली, मगा वाक्या दोन्ही बोंब झाली. फिरविला घट फोडीला चरणी, मगा वाक्या दोन्ही बोंब झाली, मगा वाक्या बोंब झाली. फिरविला घट फोडीला चरणी, महावाक्या धोनी बोंब झाले. आपण प्रदक्षिणा झाल्याच्या नंतर जे गाडगेन मडक ते सोडून देतो आणि त्याला म्हणतो असं तोंडावर मारतो. तोंडावर मारणं म्हणजे बोंबलणं. पण शास्त्रीय भाषेमध्ये जर बोलायचं म्हटलं, महावाक्या धोनी बोंब झाली. महावाक्याद्वारा बोंब मारावं लागती. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. बसा बसा बाबा. लय नंबर 1 गायनाचार्य. शेवटी 4 महावाक्ये, 4 महावाक्य, 4 वेदाचे 4 महावाक्य. प्रज्ञानम ब्रह्म, अयमात्मा ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी. आणि जे मुख्य आहे सांगितलं शास्त्राने त्याला म्हणतो तत्वमहा, तत्वमशी. तत्वमशी हे महावाक्य जे आहे, तत्वमशी याच्यामध्ये 3 पद आहेत. तत् म्हणजे ते, तो म्हणजे तू, अशी म्हणजे आहेस. विठला विठला. त्याच्यामध्ये अवांतर वाक्य आहेत काही, पण हे महावाक्य जीव आणि ब्रह्माचं ज्याच्यामध्ये ऐक्य आहे त्याला महावाक्य म्हटलेले. आणि त्याद्वारा आम्ही बोंब मारले. झाला प्रेत रूप शरीराचा भाव, लक्ष्यला ठाव स्मशानेचा.
या शरीराची अवस्था जी आहे ही प्रेत रूप होत असते. रडते रात्रंदिवस काम क्रोध माया. आणि नंतर मग लोक रडत बसत असतात. तर ते लोक काम क्रोध अंजुळी कुळनाम रूपासी मिलिती अंजुळी कुळनाम रूपासी मिलिती अंजुळे कुळनाम रूपासी मिलिती अंजुळे कुळनाम रूपासी ओ दिलिती अंजुळी कुळनाम रूपासी दिलिती अंजुळी कुळनाम रूप शरीराचा भाव दिवस काम क्रोध माया रडती रात्रंदिवस काम क्रोध माया. रडती रात्रंदिवस काम क्रोध माया दिली तिलांजोळी कुळनाम रूपाशी. याला तिलांजोळी देऊन टाकली आणि जे होतं त्याला हे देऊन टाकलं. शरीर ज्याचे त्यासी समर्पिले देह हे आनेला पाचाचा उसना. ज्याचा त्याला देऊन टाकलं. शके ज्याचा त्याला देणे लागे. कुळ आणि नाम जे आहे आणि रूप जे आहे याला तिलांजली देऊन टाकली. ज्ञानोबरांनी फार गोड चिंतन केलेले. विषयाशी तिलांजली देवोनी प्रवृत्तीवरी लिगड होनी. कुळ आणि रूपाला तिलांजली देऊन टाकली. चला माझा विषय आहे. आस्मा विसर्जन झाला. तिथली क्रिया संपली. काकबली झाला. बस क्रिया झाली. हे पिंडदान झालं. लक्षात राहा. आता काकबली हे सर्वांना माहीत आहे. काकबली म्हणजे कावळा मारायचा नाही. काकबली म्हणजे कावळा मारायचा. मला एकदा प्रश्न केला, महाराज काकबली म्हणजे कावळा मारावं लागते का काय? तिथं मारावं लागत नाही कावळा. लक्षात राहू द्या. कावळ्यानं पिंडाला स्पर्श केला रे केला की याला काकबली म्हणतात. लक्षात राहू द्या. आणि त्या जीवाला पुढची गती प्राप्त होत असते. आता हे झालं पिंडदान. आता हे पिंड आपण कशाचे करतो माहिती आहे का? हे मिश्रण करून आपण पिंड करतो नाही का? धान्याचं मिश्रण करून पिंड करतो. आणि ते पिंड त्या ठिकाणी जो पिंड बाजूला काढलेला आहे तो पिंड अनेक पिंडामध्ये मिसळणं याला सपिंडी श्राद्ध म्हणतात. म्हणजे जे पूर्वज आहेत आपले खेचर पिंड असतो त्याच्यामध्ये पूर्वजाचे पिंड असतात. पिता प्रपितामहा हे पिंड जे आहे त्या पिंडामध्ये हा पिंड घ्यायचा आणि त्यांना विनंती करायची, हे पितर लोकांनो आमचे वडील आता स्वर्गामध्ये आलेले आहेत. त्या पितर लोकांमध्ये आमच्या वडिलाला सामावून करून घ्या. आणि तो पिंड असताना त्या पिंडामध्ये मिसळून टाकायचा. याला म्हणायचं सपिंडी. सपिंडी झाल्याच्या नंतर पुढे पार्वण श्राद्ध करण्याकरता मोकळी झाले. विठ्ठल विठ्ठल. आणि ते पार्वण श्राद्ध आपण वर्षाला दोनदा करत असतो.
निंदा करत असतो. एकदा अक्षय तृतीयाला एकदा, आणि आता उद्यापासून येणार आहे तो पंधरवाडा, त्याला आपण पितरपाठ म्हणतो. त्याच्यामध्ये असणारी जी तिथी आहे त्या तिथीला आपल्याला आपल्या पूर्वजा करता पिंडदान श्राद्ध कर्म करावं लागते. त्याला म्हणतो आपण पितर जेऊ घालणं. हे दोन प्रकारचे, याला पार्वण श्राद्ध म्हटलेलं आहे. चला, हे पिंड आहेत. आता हे लौकिक पिंडदान सांगितलं तुम्हाला. मी तुम्हाला अलौकिक पिंडदान सांगणार आहे. जो पिंड आहे ना, हाही मिश्रित आहे. हा पिंड आहे ना, हाही मिश्रित आहे. हा पंच महाभूताचा मिश्रित पिंड आहे. आणि पंचमहाभूताचं एकत्रीकरण झाल्याच्या नंतर त्याला शास्त्र सांगते आता याचं झालं पंचीकरण. 5 लोक एकात एक मिसळले की त्याचं झालं पंचीकरण. हा पंचमहाभूताचा देह निर्माण झाला, त्याला आपण स्थूल देह म्हणतो. तुकोबारायनं वर्णन केले. पंचभूताचा गोंधळ, पंचभूताचा गोंधळ, केला एक ताई मेळ, केला एक ताई मेळ, गेला एका ताई मेळ, गेला एका ताई मेळ, लाविला सबळ, लाविला सबळ, लाविला जमळ, लाविला जमळ, आकारचा पाठी, आकारचा पाठी, भूताचा गोंधळ, भूताचा गोंधळ, भूताचा गोंधळ, 5 भूताचा गोंधळ, भूताचा गोंधळ, भूताचा गोंधळ, भूताचा गोंधळ, भूताचा गोंधळ, पंचभूताचा गोंधळ, गोंधळ, भूताचा गोंधळ, रे 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 रे. केला एक ताई मेळ, लाविला सबळ, आकारचा पाठी, लाविला सबळ, आकारचा पाठी. पंचभूताचा गोंधळ केला एके ठाई मेळ. टाळ्या वाजा एकदा मोठ्यान. लाईला सबळ अहंकार या पाठी, पंचमहाभूताचा मेळ एकत्र केला. आप, तेज, वायू, आकाश आणि पृथ्वी हे पंचतत्व एकत्र आले मायबाप, आणि हे पिंड तयार झालेलं आहे. याच्यामध्ये जास्त जर असेल तर पार्थिव आहे. या मनुष्य शरीरामध्ये पार्थिव भाग जास्त आहे. म्हणून आपण काय म्हणतो, फलाण्या फलाण्याच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार झाले. मनुष्य शरीरामध्ये पृथ्वी तत्व जास्त आहे. का तर आपण पृथ्वीवर चालतो, आणि पृथ्वीचा संबंध जास्त आपला असल्यामुळे आपल्या शरीरामध्ये पृथ्वी तत्व आहे. मग याला गाडतात किंवा असणाऱ्या याला जाळतात. जाळल्याच्या नंतर जी राख आहे ही राख पाण्यामध्ये टाकून देतो. पाण्यामध्ये टाकून दिल्याच्या नंतर ती पुन्हा पृथ्वी रूप होत असते. म्हणून आपल्या शरीरामध्ये मानव तत्वामध्ये पृथ्वी तत्व अधिक आहे. आपण जर पाहितलं तर जे अंतराळामध्ये काही लोक पक्षी राहत असतात, पक्षी अंतराळामध्ये राहतात, तर पक्ष्यांच्या शरीरामध्ये अधिक वायू तत्व आहे. वायू तत्व असल्यामुळे ते अंतराळामध्ये राहतात. तुम्ही कधीतरी एखाद्या पक्ष्याची माती केली का? हा पक्षी मृत्यू पावलेला आहे आणि त्याची आपल्याला माती करायची असं कधीतरी नाही ना? का बरं? तर त्यांचं शरीर हे वायू आणि या प्रकाशामध्ये असणारं त्या ठिकाणी पूर्ण ते जिरून जात असत, अधिक वायू तत्व असल्यामुळे.
म्हणून पक्ष्यांच्या शरीरामध्ये वायू तत्व अधिक आणि मनुष्याच्या शरीरामध्ये पृथ्वी तत्व अधिक आहे. विठला विठला. आणि हा पिंड तयार झाला आणि हे पिंडदान जे आहे आम्ही केलेलं आहे. तुकोबराय म्हणले हे खरं पिंडदान आहे, लक्षात राहू द्या. ते पिंडदान लौकिक आहे, पण तुम्हाला जर मुक्त व्हायचं असेल तर हे पिंडदान करणं हे महत्वाचं आहे. हा पिंड आम्ही देवाच्या चरणा अर्पण केला असं तुकोबराने एका ठिकाणी म्हटलेलं आहे. अवरी पिंड पदावरी दिला पुलिये करी दिला पुलिये करी माझे जाने गयावर जन माझे जाने गयावर जन पदावरी दिला पोलिये करी माझ्या हातानं मी पिंडदान केलं. तुकोबरायचं म्हणणं आहे दिला पोलिये करी. आपल्या हातानं पिंडदान करणं याला शास्त्रामध्ये आत्मश्राद्धही म्हटलेलं आहे. ज्यानं आत्मश्राद्ध केलं त्याचं पिंडदान संपलं करायचं लौकिक, लक्षात राहू द्या. दुसरा अर्थ सांगतो तुम्हाला. पिंड म्हणजे हा देवाच्या चरणावर अर्पण करणं याला खरं पिंडदान म्हटलेलं आहे. कसं काय पिंडदान करता येईल महाराज? कसं काय पिंडदान करता येईल आपल्याला? तुकोबरायचे बरेच चिंतन या अभंग आहेत. आम्ही मेलो तेव्हा देह दिला देवा. आम्ही मेलो तेव्हा हा देह आम्ही देवाला देऊन टाकला. आम्ही मेलो तेव्हा. आता कसं आहे याची संगती कशी लावायची? तर शास्त्रामध्ये काही लक्षणा सांगितलेले आहेत. वाचार्थानं ज्या ठिकाणी अर्थ जुळत नाही त्या ठिकाणी काय करावं लागतंय? लक्षणा करावं लागते. मग त्या लक्षणाचे बरेच प्रकार आहे. जहद लक्षण आहे, आजद लक्षण आहे, भागत्याग लक्षण आहे, पुढे गेलं तर वृत्ती प्रभाकर लक्षित लक्षण आहे, केवल लक्षण आहे, अनेक लक्षण आहे त्या ठिकाणी. मग तर या ठिकाणी अहम अध्यास सांगितलेला आहे. आम्ही मेलो तेव्हा देह दिला देवा. म्हणजे आमचा अहम अध्यास गेला. त्या दिवशी देहाचं जे ममत्व होतं हे संपलं. म्हणजे अहम हा देह आणि या देह संबंधी जो असणारा अध्यास आहे त्याला मम अध्यास म्हटलेला आहे. हे दोन्ही अध्यासाची बोलवण झाली आमची. म्हणून असणारा त्या ठिकाणी आम्ही हा खरं पिंडदान केलेले, लक्षात राहू द्या. म्हणून हेही खरं नाही. अहम अध्यास आणि मम अध्यासही खरा नाही. अभंगामध्ये तुकोबराने चिंतन केलेलं आहे. देह अधिकाय खरा देह अधिकाय खरा देह समधे पसारा देह समधे पसारा बुज गावने चोरा रक्षण ते पासत से
संबंधी पसारा बुजगावने चोरा रक्षणसे भासतसे. अगोदर हे खरं नाही मग याच्या संबंधी पसारा सगळा मिथ्या आहे म्हणून असणारा हा ममाध्यास खोटा आहे. दोन्ही अध्यास त्या ठिकाणी खोट्या असल्यामुळे हा देह मी अर्पण केला देवाच्या चरणावर. आणि ज्यानं खरं पिंडदान केलं ना मायबाप त्याचा शेवट गोड झाला. म्हणून तुकोबारानं सांगितलं माझा शेवट गोड झाला. माझा बहु गोड झाला. म्हणून तुकोबरा म्हणले माझा शेवट गोड झाला. पिंड पदावरी दिला पोलिये करी माझे झाले गया वर्जन फिटले पितराचे ऋण. देव ऋण भूत ऋण ऋषी ऋण पितृ ऋण मनुष्य शरीरावर या 5 लोकांचं ऋण असतं. गयेला पिंडदान केलं फिटले पितराचे ऋण. माझे झाले गयावर जन पितृऋणा गया नासी. पितृऋण मरणमुक्ती वाराणसी मरणमुक्ती वाराणसी पितृऋण गयानासी ऋण गयानासी उदार लागी पंढरीसी मायापासी विठोबाच्या उदार लागी पंढरीसी मायापासी विठोबाच्या जय हो. उदाराई पंढरीसी मायापासी विठोबाच्या मरणमुक्ती वाराणसी पितृऋण गयानासी उदाराई पंढरीसी
वाराणसी पितृऋण गया नाशी। मेल्याच्या नंतर काशीला मोक्ष, मोक्षे देवोनी उदार काशी होय किर। परिवेचने लागे शरीर ते गावी, तिथं मराव लागतंय। मोक्ष पितृऋण गया नाश, गयेला पितरांचं ऋण श्राद्ध कर्म केल्याच्या नंतर आपण मुक्त होतो। गयेला जी गंगा आहे ना, त्या गंगेला शाप दिलेला आहे, म्हणून त्या गंगेला पाणी प्रवाहित नाही। गेलते का तुम्ही? कोण कोण गेलते? महाराज बी गेलते, तुम्ही गेलते? हो, तुम्ही यात्री। सहजरित्या काम होते, सहजरित्या, नाही का? तुम्ही पाहिला असं ना हात काहाडेला तिथे, हा पलीकडे बाजूला राजा दशरथानी म्हणजे प्रभू रामानी पिंडदान केलं, पुरावा। परशुरामानी पिंडदान केलं, पितामह भीष्माचार्यांनी पिंडदान केलं। ज्याला पितामह भीष्माचार्य पिंडदान करू लागले ना, त्याला त्यांच्या वडिलांनी असणारा हात काढा, बेटा मला भूक लागली, जरा लवकर दे बरं पिंड। म्हणे थांबा भावा, नाही नाही म्हणे आताच दे, म्हणे देणार नाही। आणि नंतर मायबाप ते पिंड दर्भ घेतला, दर्भाच्या काडीवर असणारा तो पिंड ठेवला, आणि नंतर वडिलांना असणारा तो समर्पित केल्याच्या नंतर पितामह भीष्माचार्यांच्या वडिलांनी आशीर्वाद दिला, बेटा मी तुला आशीर्वाद देणार आहे, तू धर्मपुत्र असल्यामुळे तू इच्छामरणी होशील। वडिलांनी आशीर्वाद दिला पितामह भीष्माचार्यांना। तुका म्हणे पितर आशीर्वाद देत, कल्याण विचिती तया कुळा, कल्याण विचिती तया कुळा, कल्याण विचिती तया कुळा। तुका म्हणे पितर आशीर्वाद देते, कल्याण इच्छिते तया कुळा, कल्याण इच्छिते तया कुळा, कल्याण इच्छिते तया कुळा। म्हणे पितर आशीर्वाद देती, कल्याण विचिती तया कुळा, कल्याण विचिती तया म्हणे पितर कल्याण विचिती तया कुळा। कल्याण विच्छिते तया कुळा, तुका म्हणे पितर आशीर्वाद देती। पितर लोक आशीर्वाद देतात, लक्षात काय प्रमाण आहेत। आता मला कीर्तन करायची गरज नाही, बोललं की ते प्रमाण काही नाही। पाठांतर लागते, कैलास महाराजाला पाठांतर भरपूर आहे। हात काढा, आशीर्वाद दिला। शास्त्र सांगतंय पिंड हा धर्माने ज्यानं पिंडदान केलं त्याला पितर लोक आशीर्वाद देत असतात, आणि ते धर्मपुत्राला अधिकार आहे, लक्षात राहू द्या। ज्येष्ठ पुत्र असतो ना, हा धर्मपुत्र असतो, बाकी केलेलं मग हे खटाटोप असतो, लक्षात राहू द्या। पहिला पुत्र धर्मपुत्र। पितामह भीष्माचार्यांच्या वडिलांनी आशीर्वाद दिला, काय नाव होतं त्यांचं, जाऊ द्या, गेला ते विषय संपला। तुमच्या आता लेट करण लागलं तुम्हाला। पितामह भीष्माचार्यांच्या वडिलाचं नाव शांतनु राजा, हा। आणि म्हणून पितामह भीष्माचार्य इच्छामरणी झाले। खरं म्हटलं तर ज्ञात्याला काल वेळेची गरज नाही,
ज्ञात्या लोकांना हाच काळ असावा, याच काळामध्ये जावा असा काही विधिशास्त्रांनी सांगितलेला नाही. 7वा तरंग बघा तुम्ही. का तर ज्ञात्याचे प्राण हे ब्रह्मांडामध्ये असणार विलीन होत असतात. गुरुवर्य व्याकरणाचार्य परमपूजनीय आमचे भाऊ प्रल्हाद महाराज शास्त्री दैठणकर भाऊनं सांगितलं, मुक्त पुरुषाचे प्राण हे बाहेर मालवत नसतात. हे आपल्या ब्रह्मांड म्हणजे हे ब्रह्मांड आहे ना, या ब्रह्मांडामध्ये विलीन होत असतात. म्हणून ज्ञात्याला काळेची गरज नाही, वेळेची गरज नाही. ते साधका मज मिळवणी गेले पुढे मरणा आईलीकडे, नाही का, मरणा आईलीकडे मज मिळवणी गेले पुढे, मग मरणा पहिलीकडे जातील की. कारण ते अगोदर माझ्या स्वरूपामध्ये विलीन झालेले असतात. मग ते कुठंही गेले तरी त्यांना काही बाधा होत नाही. लक्षात राहू द्या. तो महात्मा मुक्त असतो. यशनहं कृतो भावो बुद्धिर्यश्य न लिप्यते हत्वापे सैमान लोका न हंते न निबद्धते. मुक्त पुरुष मग वावरत असताना त्याच्या हातानं जर काही कुठल्या निषिद्ध क्रिया झाल्या, न हंती न निबद्धते, मग त्याच्या हातानं जर काही क्रिया निषिद्ध झाल्या, जयाच्या करण्या तो घडो का त्रिलोक्याचा घातो, परी तेने केली मातू बोलू नये. क्या बात आहे, किती गोड वय. मुक्त पुरुषानं एखादं निषिद्ध कर्म जरी करता झालं तर दोष लागत नाही. ते पंचकरणामध्ये एक श्लोक आलेला आहे. पंचकरणामध्ये मुक्त पुरुष आहे, त्याला को विधी को निषेध बाधा करत नाही. मग त्यानं काय करा, त्यानं काही केलं तरी काहीच नाही. लक्षात राहू द्या. लागू नेदी पाप पुण्य अंगा. त्यानं पुण्य केलं तरी त्याला पुण्याची गरज नाही, आणि पाप केलं आम्ही झालो अग्निरूप. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. म्हणे लागून पाप पुण्य अंगा. लागून पाप पुण्य अंगा. सर्व सुख द्यालो सर्व अलंकार. सर्व सुख द्यालो सर्व अलंकार. सर्व अलंकार. तुका म्हणे आम्ही झालो अग्ने रूप. लागून येदी पाप पुण्य अंगा. म्हणजे मुक्त पुरुषाला कुठल्याही प्रकारची असणारा बाधा होत नाही. मग त्याची निंदा करणाऱ्या लोकाला काय मिळत आहे? मुक्त पुरुषाची निंदा जो करत असतो त्यानं केलेलं पाप त्याला भोगावं लागत, असा शास्त्राचा नियम आहे. मुक्त पुरुषानं जर काही पाप केलं आणि त्याची जर कोणी निंदा करू लागलं तर त्यांना भोगावं लागत आहे. आणि जो कोणी सेवा करत असतात, मुक्त पुरुषाची सेवा जे साधक करत असतात, मग त्यांनी केलेलं पुण्य त्याला भेटत असत. असं राहते. मोतीराम महाराज मुक्त पुरुष होते. ही पट्टी बांधलेली होती ना, ही अवस्था जी होती ही विदेही अवस्था होती. देहावर असल्यावर ही पट्टी अशी राहिल्यावर कसं जमत? याला म्हणायचं देहीचं विदेही भोगुदशा. आणि मुक्त पुरुष कधी 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 पिशासारखाही वागतो. त्याला पुरावा आहे गुरुवर्य ब्रह्मीभूत कोणजी बाबा डिग्रसकर. शेवटी बाबा
थोडं हसत होते एखाद्यावर आणि एखाद्यावर रडतही होते. मग त्याला लोक आश्चर्य म्हणायचे, महाराज आता थोडं डोकं महाराजाचं जरा असं आपल्या दृष्टीनं महाराजाचं चक्कर आहे महाराजाच्या डोक्यामध्ये. येडे हो, आपल्याला ते मुक्त पुरुषाचे लक्षणच करणार आहे. चातुर्य लपवी महत्व हरवे पिशेपण मिरवे आवडोने, हे मुक्त पुरुषाचे लक्षण आहे. जगी अवज्ञाची कराई सो कीर्ती कानीन ऐकाई. स्वतःची कीर्ती ऐकत नाही शहाणे लोक आणि आपले कान असे ठवकारून राहतात. ठवकारूनच राहतात. काय कमाल आहे. आणि मुक्त पुरुषाचे कान असे झाकलेले असतात. लक्षात राहू दे, मुक्त पुरुष होते. मागून महाराजांची निंदा केली काही लोकांनी. वैकुंठवासी गुरुवर्य मारोतराव महाराज दस्तापूरकर महाराजांची काही लोकांनी निंदा केली. पण साधूची निंदा केल्याच्या नंतर त्यांनी केलेलं पाप निंदा करणाऱ्याला भोगावं लागत. असं असते ते. का बरं? तर या लोकांनी आपला शेवट गोड केलेला आहे. आणि त्यांनी म्हणा मग शेवट तो भला आमचा बहु गोड झाला. आमचा का? एक वचनी शब्द लक्षात राहू द्या. माझा बहु गोड शेवटचा दिस गोडवा, शेवटचा दिस गोडवा, शेवटचा दिस गोडवा, शेवटचा दिस गोडवा. याजसाठी गेला होता अटवास, याजसाठी गेला होता अटवास, याजसाठी केला होता, याजसाठी केला होता. शेवटचा दिस मोडा भावा, शेवटचा दिस मोडा भावा, दाणीच दिने पावलो आदानीच दिने पावलो दिस गोडवा, शेवटचा शेवटचा दिस गोड व्हावा, गोड व्हावा, गोड झाला. याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक. शेवट तो भला माझा बहु गोड झाला, याजसाठी केला होता टहास. शेवटचा दिस गोड व्हावा. उद्धरेद आत्मना आत्मानम नात्मानं वसादय. उद्धार हा कोणाकडून करून घ्यायचा नसतो, हे लक्षात राहावे. आता हे गोड जेवण केलं म्हणजे शेवटचा दिवस गोड झाला असं नाही बरं, लक्षात राहू द्या. एक यांचं कर्तव्य आहे आणि कर्माच्या दृष्टीनं हे जे अपूर्व आहे हे जीवाला तिथं मिळत असतं कर्माच्या दृष्टीनं. पण ज्ञात्याच्या दृष्टीनं जर पाहिलं तर आपोली आपण करा सोडवणं. संसार बंधन, बंध तुटल्याशिवाय मोक्ष नाही. बंध जो आहे ज्या दिवशी तुटला त्या दिवशी मोक्ष. बंधनाचा तोडू फासा,
बंधनाचा फासा ज्या दिवशी तुटला त्या दिवशी शेवटचा दिवस. बंधनापासून उकलल्या गाठी, 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 बंधनापासून उकलल्या गाठी. देता आली मिठी सावकाश, 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 जय हो. देताली मिठी सावकाश, आ देताली रे, देताली मिठी सावकाश, देताली रे, देताली मिठी सावकाश, मन बाजूनी उकलल्या गाठी, देताली मिठी 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 सावकाश, अंधळा बाजूनी उकलल्या गाठी, देताली मिठी सावकाश, देताली मिठी सावकाश, देताली मिठी सावकाश, आ देताली मिठी सावकाश, देताली मिठी विठाला विठाला टाळ्या वाजा मोठ्यानं. विठाला विठाला बंधनापासून उकललेल्या गाठी, गाठी संदेहाच्या फिटल्या गाठी, झालो पोटे शीतळ. या गाठी ज्या आहेत ना, तुम्ही जर अवस्था ज्या पाहिल्या ना, त्या आभासाच्या 7 अवस्था सांगितल्या. आभासाच्या नाही का 7 अवस्था. मला वाटतं पहिली आवरण, इक्षप, आज्ञान, परोक्ष, अपरोक्ष, आनंद वाप्ती आणि शोकनाश. ह्या 7 गाठी आहेत लक्षात राहू दे. एकाचड ह्या 3 बंधनाला कारक आहेत बरं. पहिल्या 3 ह्या जीवाच्या बंधनाला कारक आहेत. 2 ह्या साधन रूप आहेत. दुसऱ्या 2 ज्या आहेत हे साध्य रूप आहे. येच गाठी 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 बांधा गाठी
येच गाठी येच गाठी येच गाठी बाधा गाठे परकोण बाधा गाठे परकोण येत गाठे येत गाठे येत गाठे येत गाठे येच गाठी मला गाठी परकोण मला गाठी परकोण येचा हाटी बांधा गाठी पारखोनी संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ शेवट तो भला माझा बहु गोड झाला 7 दिवसामध्ये गोड शेवट झाला राजा परीक्षिती रात्री आम्ही चिंतन केलं त्यारळला कीर्तन होतं तिथं अभंगचं नाद बाबाच्या हरिपाठावर कीर्तन होतं पण त्यांनी सांगितलं महाराज अशा ना असा अभंग आहे मी म्हणलं तुम्ही पाठ करा मी कीर्तन करतो नाही म्हणजे महाराजाला पाठ करावं लागत आहे मी म्हणलं महाराजाला कुठं हरिपाठ पाठ असते का महाराजांना फक्त बोलायचं काम असतं पाठ करायचा संबंध महाराजाचा विठ्ठल मी वारकऱ्याचं लेकरू आहे आता पाठ करायची गरज नाही त्याला बालवयामध्ये सगळं पाठ झालेलं आहे परिमळ गेलिया ओस फुल देठी आयुष्या शेवटी देह तैसा याच्यामध्ये एका राजाचं वर्णन आलेलं इक्ष्वाकू वंशाचा राजा सूर्यवंशातील तो खटवांग राजा त्या खटवांग राजानं जो मोक्ष मिळवला मायबाप जी भाग्यदशा त्याला प्राप्त झाली ही दिवस नाही लक्षात राहू द्या एक तास बुरीला खटवांग राजासी एक तास बुरीला खटवांग राजासी भाग्यदशा कशी प्राप्त झाली भाग्यदशा कशी प्राप्त झाली एक दास वरुला खटवांग एक दास वरुला खटवांग हरिमुखी गाता हर पनी चिंता त्यालाही मागुता जन्म गेले त्यालाही मागुता जन्म गेले हरिमुखी गाता हर पायी तो हरिमुखी गाता हर पायी तो यालाही मागुता जन्म गेले यालाही मागुता जन्म गेले एक तास उरला खटवांगा रायाशी भाग्यदशा कैशी प्राप्त झाली एका तासामध्ये मोक्ष आपल्याला देवानं 100 वर्ष दिलेत लक्षात राहू द्या 100 वर्ष आपले जर फुकट गेले मायबाप आपण मेलं एखादा असणारा जनावर मेलं याच्यामध्ये काय फरक आहे काही फरक नाही
जन्मायुने काय केले काय जन्मा येऊन या केली मागोडी हाती घडी तिथं येतो सांगत तुम्हासी भजरे इतला काहीतरी गेला जन्मवाया काहीतरी गेला जन्मवाया नाहीतरी जगला जन्माया नाहीतरी गेला जन्ममाया याच्यामुळं भजने लागता हा तिन्ही प्रमाण एकच आहेत लक्षात राहू दे वेगळे वेगळे आहेत अर्थ एक आहे विठ्ठल विठ्ठल म्हणून आपल्याला 100 वर्षाचं आयुष्य दिलेलं आहे एवढ्या तरी आपल्याला देवाची प्राप्ती झाली पाहिजे का नाही एका तासामध्ये मोक्ष मिळतो एका क्षणामध्ये मोक्ष मिळतो पण माझा एक प्रश्न आहे आता मला पुढे जायचं शेवट तो भला माझा बहु गोड झाला शेवट हा शरीराचा की जीवाचा शेवट कोणाचा गोड करायचा हा कोणाचा करायचा इथं प्रश्न आहे लक्षात राहू द्या शरीराचा जर म्हणा तर हे अनित्य आहे जीवाचा जर म्हणा जीव मुळामध्ये ब्रह्मरूप आहे मग कोणाचा गोड करायचा तर बाद सामान्य न्यायानं या ठिकाणी आभासाचा बाद झाला की जीव हा ब्रह्मरूप आहे आणि आभासामुळे असणारा हे सगळा खटाटोप आलेला आहे कल्पना विद्या तेने झाला जीव माये उपाधी शिव बोली जाती कारण शरीराच्या अवस्था आहेत लक्षात राहू द्या प्राणाच्या अवस्था आहेत प्राणाचे 2 धर्म आहेत शास्त्रामध्ये काही प्राणाचे धर्म सांगितले काही मनाचे धर्म सांगितले आणि काही या शरीराचे धर्म सांगितले सुधा आणि तुषा हे 2 धर्म प्राणाचे आहेत हर्ष आणि शोक हे 2 जे धर्म आहे हे मनाचे आहेत आणि 2 उर्मी जे आहेत या तनाचे आहेत जन्म आणि मृत्यू ह्या 2 उर्मी या तनाच्या अशा 6 उर्मी आहेत मग जन्मना आणि मरण या शरीराचा धर्म आहे लक्षात राहू द्या मोक्ष आहे मनाला आणि बंधन मनाला असे ज्याला बंधन असतंय त्याचं बंधन काढायचं नंतर ते मोकळं होत असत लक्षात राहू द्या मोक्ष म्हणजे काय मोक्ष म्हणजे मोकळं राहणं आणि बंध म्हणजे बांधून राहणं मुक्त होता परे बळे झाला बद्ध घेऊन या छंद माझे बंधनचे लागी डावे बंधनचे नाही डावे
बंधनात नाही ठावे बंधनात नाही ठावे टाळ्या वाजवा एकदा. मुक्त का सया मनाय, मुक्त कोणाला म्हणायचं त्याच्याकरता अनेक आपल्याला शास्त्र बघावं लागतात. असं नाही बरं, लक्षात राहू द्या. तुकोबराने एवढी अष्टर गोड अष्टर रचना केलेली आहे. साध्या साध्या मराठी भाषेमध्ये कोणाला मुक्त म्हणायचं या चरणामध्ये त्याचं उत्तर आहे. मुक्त का सया म्हणावे. ओ मुक्त कोणाला म्हणायचं? अरे वेड्या, बंधनाची नाही ठाई. ज्याला बंधन नाही तोच मुक्त आहे. विठला विठला विठ्ठला. या म्हणून असणारा हा जो आहे मुक्त जोपणा आहे हा मनाला आहे. मन येऊ मनुष्यानाम कारणम बंध मोक्षय. मनाला मोक्ष, मनाला बंधन आहे. म्हणून असणारा तुकोबरायचा असणारा हा अभंग जो आहे, माझा बहु गोड झाला लो निजाच्या माहेरा भेटे रुखमायेच्या वरा परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागील परिहार पुढे नाही शीन आणि झालिया दर्शन एका येळा. परिहार या शब्दाचा अर्थ शास्त्रीय भाषेत जरी बाटलं आत्यंतिक दुःखाची निवृत्ती. जीवन सगळं असणारं त्या ठिकाणी दुःख संपलं. याला शास्त्रामध्ये 6वी अवस्था ती सांगितलेली. 7वी अवस्था शोकनाश. शोकनाश आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि आनंद वाप्ती परमानंद. जिकडे पाहे तिकडे सर्वमय गोविंद आनंदो रे विठोबा झाला माझे मनी. जिकडं पहा तिकडे आनंद 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 वाप्ती आहे. हाच परमानंद आहे, लक्षात राहू द्या. आणि शेवटच्या चरणामध्ये अष्टरा सांगितलं तुका म्हणे वाणी तुका म्हणे वाणी तुका म्हणे वाणी तुका म्हणे वाणे तुका म्हणे वाणे तुका म्हणे वाणे तुका म्हणे वाणी तुका
चावरा जय हो. मत कर तू अभिमान रे बंदे झूठी तेरी शान मत कर तू अभिमान रे बंदे झूठी तेरी शान तेरे जैसे लाखों आए तेरे जैसे लाखों आए लाखों इश्माती ने खाए लाखों इश्माती ने खाए रगना मुनाम निशान रे बंदे झूठी तेरी शान मत कर तू अभिमान रे बंदे झूठी तेरी शान तेरे पास गए हीरे मोती मेरे मन मंदिर में ज्योति तेरे पास गए हीरे मोती मेरे मन मंदिर में ज्योति कौन हुआ धनवान रे बंदे झूठी तेरी शान मत कर तू अभिमान रे बंदे झूठी तेरी शान बेटी रखमाई बेटी रुकमाए हे आ आ भेट रखुमाई चावरा
बार खुमाए बार खुमाए बार खुमाए बार खुमाए तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी आलो निजाच्या माहेरा भेटी रुखमायेच्या वरा गंगाधररावजी तुकारामजी हरकळ साहेब बाबांच्या या गंगा पूजनानिमित्त ही सेवा आहे। गंगाधर बाबांनी मोकळ्या मनानं प्रेमळ मनानं पहिल्या लोकांचे मन फार निर्मळ होती लक्षात राहा। आता आपण वरून झकपक आहात पण आपले मन निर्मळ नाहीत। पहिले लोक दिसायला मळकट होते पण मनानं फार स्वच्छ होते लक्षात राहा। जैसी गंगा वागे जाचे मन जैसी गंगा वागे तैसे जाचे मन भगवंत आज बळी वा 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 जैसी गंगा वागे तैसे जाचे मन भगवंत आज बळी जैसी गंगा वागे तैसे जाचे मन भगवंत आज बळी। अभंगानं त्यांचं वर्णन झालं। आई वडिलांची सेवा केली निर्मळ मना। काही देशभक्त असतात काही देवभक्त असतात पण गंगाधर मामा जे होते हे मातृपितृ भक्त होते। निर्मळ मनानं सेवा केली। बाप गेला आधार संपला आई गेली प्रेमाचा समुद्र आटला बहीण गेली दयेचा समुद्र आटत असतो। श्रीमद भागवताच्या 3ऱ्या स्कंदामध्ये चिंतन आलेले बहीण ही दयेची मूर्ती आहे पृथ्वीची मूर्ती आई आहे आणि आकाशाच्या ठिकाणी बाप आहे। बापाची थाप जर पाठीमागा असेल तर ताडकन असणारा थाप बसते। बापाची पाठीमाग जर थाप नसेल ना कृष्णा तर ही थाप कमी पडती लक्षात राहा। आशीर्वाद मी सांगितलं ना भगवानी पितामह भीष्माचार्यांना जो मिळाला आई वडिलाचा आशीर्वाद आणि आई वडिलाचा आशीर्वाद घेण्याकरता त्यांची मनापासून जर सेवा केली तर पोटातून आशीर्वाद जर दिला ना आई वडिलांनी त्या लेकराला मायबाप काहीच कमी पडत नाही। आशीर्वाद दिलेला बाबा क्या बात है। माँ बाप का आशीर्वाद दिलेलो अनाड़ी दुनिया भजना बिना कैसी तरियो अनाड़ी दुनिया भजना बिना कैसी तरियो अनाड़ी दुनिया भजना बिना कैसी तरियो अनाड़ी दुनिया भजना बिना कैसी करियो अनाड़ी दुनिया भजना बिना कैसी करियो अनाड़ी दुनिया भजना बिना कैसी करियो जिंदे बाप को रोटी न दियो मेरे बाप पत करियो मुठ भर चावल घर पे लागे मुठ भर चावल घर पे लागे कमा बाप बुलियो रे अनाड़ी दुनिया भजना बिना कैसी करियो अनाड़ी दुनिया भजना बिना कैसी करियो अनाड़ी दुनिया भजना बिना भजना विना कैसी पाओ। आता हे कीर्तन म्हणजे आहे कैलासवाराचं विठ्ठल विठ्ठल सेवा केलेली आहे आणि ज्यानं सेवा केली मायबाप त्याच्या वाणीमध्ये गोडवा येत असतो। काहीतरी तपश्चर्या झाली बाई वाणी गोड लागत नसते। शास्त्र सांगतं एक तप झाल्याच्या नंतर साधना ही पूर्ण होत असते।
मग गायन असो, वादन असो, कीर्तन असो, 12 वर्षाचा काळ घालावा लागते. संसारामध्ये साध्या सासू व्हायचा असल तर कमीत कमी 12 वर्षाचा काळ घालावा लागते. आताच्या सुनईला वाटते आलं कीच मी मालकीन व्हावा, जमत नाही. लक्षात राहू द्या, सेवा करावं लागते. आई वडिलाची सेवा केली गंगाधर बाबांनी, म्हणून हा सोहळा माऊली सोहळा, हे कीर्तन महारूपी सोहळा जो आहे ना, कोणता सोहळा आहे माऊली? माऊली कीर्तन सोहळा. असा जर आपल्याला जर लावा वाटत असल, सकळ तीर्थाची दुरे जिये का माता पितरे, तयाच्या सेवेशी कीर शरीरे लो न किजे. ज्यानं आई वडिलाची सेवा केली मायबा, त्याच्या कीर्तनाला हा सोहळा असणारा बघायला मिळेल तुम्हाला. नाही तर मग श्राद्ध करायलाही महाग लोक. हा, अवघड काम असते. चला, वेळ माझा संपलेला आहे. तुका मने बाने गेली आता घेऊ धने, परा पश्यंती मध्यमा वैखरी. 4 वाण्या आहेत. मुक्त वाणीमध्ये, मुक्त असणाऱ्या अवस्थेमध्ये जी वाणी असते तिला परा वाणी म्हटलेलं आहे. त्या वाणीमधून आपोआप कामं होत असतात. मग काही दंड बैठका करायची गरज नाही. अगोदरच साधना करायची. साधना साध्यरूप झाल्याच्या नंतर मग आपल्याला काही करायची नाही, काहीच करायची गरज नाही. लक्षात राहू दे. राम हमारा जप करे हम बैठे आराम, ज्ञान देव मौन जपमाळांतरी धरोनी श्रीहरी जपे सदा. पुन्हा काही करायची गरज नाही. पण अगोदर मायबाप दंड बैठका करावं लागतात. त्याच्याकरता 10 साधन ज्ञानाचे सांगितलेले आहेत. हे साधन मुक्त पुरुषाला असणारा त्या ठिकाणी बंधनापासून असणारा मुक्त करत असतात. म्हणून असणारा ही सेवा आमचे परममित्र पंडितरावजी महाराज यांनी फोन केला. म्हणे महाराज अशा अशी सेवा आहे आणि आजचा हा योग द्वादशीचा योग आहे. सर्व गावकरी मंडळी उपस्थित आहे, पाहुणे मंडळी आलेली, माता भगिनी आलेली आहे. सर्व गावातील असणारा गुणीजन भजनी मंडळी सर्वच, एकाचं नाव घेतलेली एकाला राग येत असतो, म्हणून सर्व भजनी मंडळी, पाहुणे मंडळी सर्वांच्या वतीनं असणारा वेळ संपलेला आहे. ज्ञानेश्वर मावली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली माया